हॅलो, नमस्ते. इयत्ता 10वी. आज आपल्याला बाळांनो आलेख आलेख काढा संकीर्ण मधला प्रश्न पाहायचा आहे. बाळांनो, क्वेश्चन नंबर 3 आलेख काढा हा प्रश्न आपल्याला राहून गेलेला आहे. तो फळ्यावरती घेता येत नाही बाळांनो. मी आता तो पूर्ण करत आहे. लक्ष द्या. काय सांगितलेलं आहे पहा. पहिलं समीकरण. आणि हे घेण्यापूर्वी बाळांनो, मी लाईव्ह तास घेण्याचा प्रयत्न करते. सोमवारपासून शक्यतो 1 तारखेपासून चालू करेन. तुम्ही स्वतः जॉईन व्हा. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या शंका असतील तर मला लाईव्ह विचारता येतील बाळांनो. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत चला, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मला कळवत चला. चला तर मग 2x अधिक 3y बरोबर 12 आणि दुसरं समीकरण आहे x वजा y बरोबर 1. हा प्रश्न आपल्याला 4 मार्क्स मिळवून देणार आहे. त्यामुळं इथं लक्ष देऊन पाहणं फार गरजेचं आहे बाळांनो. बघा मग, 2x अधिक 3y बरोबर 12. इथं काय केलंय आपण, हे 2x इथंच ठेवले. हे 12 इथं आहेत, अधिक 3y इथं नेले, वजा 3y झाले. x ला 2 सहगुणक आहे, इथं भागाकारामध्ये नेला. इथं अशी संख्या भरायची आहेत की जेणेकरून 2 ने त्याला भाग जाईल. मग त्यासाठी y च्या संख्या निवडल्या 0, 2, 4. आता यांनी भाग जातोय का बघूया. की अशा संख्या निवडायच्या की 2 ने तिथं वरती भाग गेला पाहिजे. मग इथं 0 भरला, y च्या ठिकाणी 0 भरला आपण. 0 भरला तर काय होईल बाळांनो. 0 भरला तर 0च किंमत येईल. 3 0 ला गुणल्यानंतर किंमत 0 येईल. म्हणून इथं 12 राहिले. म्हणून बेसक्क 12 म्हणून x बरोबर किती व्हॅल्यू आली आपली 6. ही आलेली 6 व्हॅल्यू इथं ठेवायची. म्हणजे x y काय आलं आपलं 6 आणि 0 असा बिंदू स्थापन करता येईल. आता हे समीकरण लिहून घ्यायचं फक्त. x बरोबर 12 वजा 3y छेद 2. दुसरी किंमत काय ठेवायची, y बरोबर 2 ठेवायची आहे. x बरोबर 12 वजा 3 गुणिले, इथं कारण गुणाकारामध्ये असणार आहे, छेद 2. म्हणून x बरोबर 12 3 दुनी 6 वजा 6 छेद 2. 12तनं 6 गेले, किती राहिले बाळांनो 6. म्हणून बे एके बे, बेत्रिक 6. म्हणून x बरोबर किती आले आपले इथं 3. x बरोबर 3 आले. मग इथं ठेवता येईल 3. दुसरी किंमत आपल्याला मिळाली, बिंदू मिळाला 3 आणि 2. आता तिसरा बघा. x बरोबर 12 वजा 3y छेद 2. किंमत किती ठेवायची आहे आपल्याला, y बरोबर 4. म्हणून 12 वजा 3 गुणिले 4 छेद 2. म्हणून 12 वजा 12, 4 त्रिकोण 12, 12 वजा 12 छेद 2. 12तनं 12 गेले 0. 0 ला कोणत्याही संख्येने भागलं तर उत्तर 0. म्हणून इथं काय बिंदू येईल 0 आणि 4 असा बिंदू आपल्याला मिळेल. आता इकडचं समीकरण फार सोपं आहे. काही किमती ठेवू शकता. x वजा y बरोबर 1 आहे. x ची जर किंमत काढायची असेल तर x बरोबर 1 अधिक y. आता इथं y च्या किमती ठेवू. 1, 2, 1, 2 आणि 3 अशा ठेवल्या. बघा, म्हणून x बरोबर 1 अधिक y ची किंमत किती भरली आपण 1. x बरोबर 1 अधिक 1 किती आली 2. मग 2 आणि 1 अशी किंमत येईल बाळांनो. दुसरी बघा. x बरोबर 1 अधिक y. दुसरी किंमत किती ठेवायची, कारण हे केंद्रीय स्थानी तयार केले समीकरण केंद्रीय स्थानी ठेवायचं. दुसरी किंमत y बरोबर 2 ठेवायची. कोणत्याही किमती घेतल्या तर चालतात, परंतु इथं भागाकारामध्ये आलं की भाग जाणाऱ्या किमती असाव्यात. 1 अधिक y ची किंमत किती भरलेली आहे आपण 2. म्हणून x बरोबर 2 आणि 1 3. इथं 3 आलं. म्हणजेच इथं बिंदू झाले 3 आणि 2. पुन्हा आणि x बरोबर 1 अधिक y बरोबर 1 अधिक
y ची किंमत आहे इथं 3, 3 आणि 1 किती आले 4. मग इथं 4 म्हणजे किंमत 4 आणि 3 आली. या पद्धतीने बिंदू आपले झाले. आता याचा आपण काय करूया, आलेख तयार करूया. बघा, पेन्सिलीनं काढला तर तुम्हाला दिसणार नाही म्हणून मी पेनचा वापर करते. तुम्ही पेनचा वापर अजिबात करायचा कुठेही तर पेन लावायचा नाही. आणि स्केल लिहिताना स्केल 1 cm बरोबर काय लिहायचं, हे मी इंग्लिश मध्ये लिहिलंय, सॉरी, 1 एकक असं लिहायचं. दोन्ही अक्षावरती 1 एकक करायचं. काय करायचं, 1 एकक दोन्ही अक्षावरती, दोन्ही अक्षावरती असं करायचं. दोन्ही अक्षावर 1 cm बरोबर 1 एकक. आता पहिला बिंदू बघा, याचा आपल्याला काय काढून घ्यायचंय, आलेख काढून घ्यायचाय. पहिला बिंदू x चा, म्हणजे आपण काय नेहमी कसा पाहतो, आडव्या रेषेवरती पाहतो ना. मग x चा बिंदू बघा, x चा बिंदू किती आहे 6. तिथून पेन उचलायची नाही, म्हणजे तुमची पेन्सिल उचलायची नाही. दुसरा बिंदू किती येतो 0, म्हणजे वरती काय 0 स्थापन करता येणार नाही, त्यामुळे तो इथंच येणार. 3 आणि 2, 3 कुठं आहेत, इथं आहेत. 2 कुठं आहेत, वरती आहेत, म्हणून 3 आणि 2. नंतर काय आहे 0 आणि 4, कुठे आहे 0, इथं आहे. 4 वरती आहेत, मग इथं. म्हणजे तो बिंदू x अक्षावर असला तर x अक्षावर स्थापन करायचा, तो म्हणजे संख्या x अक्षावर असली तर x अक्षावर स्थापन करायची. इथं बघा y अक्षावर आहे म्हणून y अक्षावर स्थापन केलेली आहे. या तिन्ही बिंदूंना जोडणारी काय काढून घ्यायची, आपल्याला एक रेषा काढून घ्यायची आहे बाळांनो. या तिन्ही बिंदूंना जोडणारी एक रेषा. आणि एकदा सांगते बाळांनो, पेन्सिलचाच वापर करायचा, तुम्हाला दिसणार नाही म्हणून मी हे पेन न काढत आहे, कारण तुम्हाला पेन्सिलनं रेषा ठळक दिसत नाहीत. आता याच्यावरती आपण कशाचं समीकरण आहे, 2x अधिक 3y बरोबर 12. याच्यावरती काय करायचं, आपण लिहून सोडायचं. 2x अधिक 3y बरोबर 12 असे लिहायचे. पुन्हा आता बघा, दुसरे बिंदू आपण स्थापन करायचे बाळांनो. दुसरे बिंदू काय काय आहेत, 2 आणि 1. x अक्षावरचा 2 इथं आहे, 1 कुठे येणार, y अक्षावरचा इथं येणार. त्यानंतर 3 कुठे आहेत, x अक्षावरची इथं आहेत. 3 आणि 2 कुठे येणार, इथंच येतो. परंतु पुन्हा तोच बिंदू आला 3 आणि 2. 4 आणि 3 कुठे आहेत, 4 आणि 4 असंच वरती जायचं 3 येईपर्यंत. आले ना 4 आणि 3. यातून काय मारायची, एक सरळ लाईन मारून घ्यायची बाळांनो. आणि ही या रेषेचं समीकरण कोणतं आहे, x वजा y बरोबर 1. इथं स्केल काय लिहायचं आहे, इथं स्केल लिहायचं 1 cm बरोबर 1 एकक दोन्ही अक्षावरती, हे लिहायला विसरू नका. हे जेव्हा आपण पूर्ण करेल, आता याचे दोन्हींचे छेदनबिंदू कोणते येते तिथं कंसामध्ये लिहिणं गरजेचं असतं. इथं 3, x अक्षावरचा पहिला वाचतो आपण, इथं 3 आणि इथं 2, 3 आणि 2 हे लिहिणं गरजेचं असतं. अशा प्रकारे आपला पहिला आलेख संपलेला आहे बाळांनो. दुसरा आलेख बघूया. आता याच्यावरती बघा आपल्याला काय दिलेली आहे, x वजा 3y बरोबर 1 असं दिलेलं आहे. तर काय करूया आपण, हे समीकरण x बरोबरच तयार करून घेऊ. x वजा 3y बरोबर 1 आहे, तर x बरोबर हे 1 असंच ठेवायचं. वजा 3y इकडे गेल्यानंतर बाळांनो अधिक होणार. आता काय करायचं, हे आपल्याला परफेक्ट समीकरण मिळालेलं आहे. तिथं मी y च्या किमती 0, 1, 2 घेतलेल्या आहेत. तुम्ही कोणत्याही घेतल्या तर चालतात. शक्यतो 0, 1, 2 चा वापर जास्तीत जास्त करा, समीकरण चुकणार नाहीत. परंतु जिथं डिवाइड मध्ये, भागाकारामध्ये 2, 3 असं येत असतील समीकरणामध्ये, तेव्हा मात्र भाग जाणाऱ्या किमती तुम्ही वापरल्या पाहिजेत. चला तर मग 1 अधिक
3 गुणिले y ची किंमत किती आहे बाळांनो? 0. म्हणून 1 अधिक ह्याची किंमत 0 होणार म्हणजे 1 येणार. x बरोबर किती आला इथं? 1. x बरोबर 1 आला म्हणजे इथं काय लिहिता येईल? 1 आणि 0. हेच समीकरण आपल्याला मिळालंय ना. हेच समीकरण पुढे घेत जायचं. x बरोबर 1 अधिक 3y. आता दुसरी किंमत आपली 1 भरणार आहोत म्हणून 1 अधिक 3 गुणिले 1 म्हणून 1 अधिक 3 एके 3 3 आणि 1 किती किंमत आली? 4 म्हणून इथं किंमत आली 4. त्यानंतर x बरोबर 1 अधिक 3y किंमत किती भरणार आहोत? 2 म्हणून 1 अधिक 3 गुणिले 2 बरोबर 1 अधिक 3 दुनी 6 6 आणि 1 किती आली? 7. मग इथं किंमत आली 7. हे किमती चुकता कामा नाहीत कारण आलेख काढता येत नाही बाळांनो. 7 आणि 2. आता याचं काढून घेऊ. या समीकरणाचा आलेख काढायचा. बघा 3x वजा 2y अधिक 4 बरोबर 0. काय करूया आपण? x हे अधिक आहेत इकडंच ठेवूया. हे 2y हे इकडे घेताना वजा होणार. हे वजा 2y आहे तिकडे नेताना अधिक 2y होणार. हे वजा 4 असं करूया. त्यानंतर x बरोबर व्हॅल्यू काढूया. 2y वजा 4 छेद काय येणार इथं? 3. आता मात्र किमती घेताना xच्या किमती आपण घेतलेल्या आहेत. इथं yच्या भरायची आहे. आता बघा इथं सगळं हे करावं लागणार. जाऊ दे ह्या किमती थोड्याशा आता खोडता पण येणार नाहीत कारण वेळ वाचावा म्हणून यासाठी मी हे समीकरण केलेलं होतं. बरं असू दे. आता इथं किती 4 घेतली तर 4 दुनी 8 होईल. इथं किती घेतली? 4 दुनी 8. 8तनं 4 गेले 4 राहतील. 4 भाग 3 भाग जाणार नाही. 6 दुनी 12. 12तनं 4 गेले. 12तनं 4 गेल्यानंतर किती उरतील बघा. 5 घेतले तर 5 दुनी 10. 5 दुनी 10. 10तनं 4 गेले 6 उरतील म्हणजे पहिली किंमत इथं फिक्स करूया y ची 5. ही किंमत काय करायची आता? ग्राह्य धरायच्या नाहीत कारण आपण समीकरण काय केलं? आपण इथं y बरोबर घ्यायला लागलोय. बघूया एक एक घेऊन. x बरोबर 2 गुणिले 5 वजा 4 छेद 3 म्हणून x बरोबर 5 दुनी 10. 10तनं 4 गेले किती उरणार आहेत? 10तनं 4 गेले 6 उरणार. 6 3 एके 3 3 दुनी 6 म्हणून इथं x ची व्हॅल्यू किती आली? 2. x ची व्हॅल्यू आली 2 म्हणजे इथं 2 आणि 5 हे आपल्याला समीकरण मिळालं. आता बघा इथं वजा 5 घेतली तर 10 4 14 येईल नाही येणार. बेदुनी 4. इथं 2 घेऊया म्हणजे 4तनं 4 गेले तर किती उरतील? 4तनं 4 गेले तर 0 उरतील. मग इथं किती घेऊया? 2 घेऊया आणि वजा 2 घेऊया कारण बेदुनी 4. बेदुनी 4. 4तनं 4 4 आणि 4 8 येईल ना. बरं चला हेच घेऊया सोडवून. म्हणून x बरोबर आपण कुठलं समीकरण मिळवलंय बाळांनो? 2y वजा 4 छेद 3 म्हणून x बरोबर 2 गुणिले y ची किंमत किती ठेवायची आपल्याला? 2 वजा 4 छेद किती येणार आहे? 3 म्हणून बेदुनी x बरोबर बेदुनी 4 वजा 4 छेद 3. 4तनं 4 गेले. इथं सोडवूया आपल्याला जागा हवी आहे. 0 0ला कोणत्याही संख्येनं भागलं तर उत्तर 0च येतं म्हणून 2 भरल्यानंतर इथं काय येणार आहे? 0.
0 आणि 2. मग अजून एक किंमत आपल्याला घ्यावी लागणार आहे. x बरोबर 2y वजा 4/3 अशी किंमत घ्यायची की तीन भाग गेला पाहिजे. बघा 3 चोक 12, 12ला भाग जातो ना, 12ला भाग जातो म्हटल्यानंतर इथं 6 भरलं तर 8 येण्यासाठी इथं 4 2 8 वजा 4 घेऊन बघूया बाळांनो. वजा 4 किंमत घेऊन बघूया कशाची, वायची. मग 2 गुणिले वजा 4 वजा हे वजा 4 म्हणून छेद 3. 4 2 8 वजा 8 वजा 4 छेद 3. 8 9 10 11 आणि 12 कसले 12 आले, वजा 12 आले. वजा 12 छेद 3. 3 1 3, 3 चौक 12 म्हणजे x बरोबर काय आले आपले, वजा 4. तर x बरोबर किती भरलेले आपण, वजा 4 भरलेले, वजा 4च आले. आणि एकदा सॉल्व्ह करूया हे. x बरोबर 2y वजा 4 छेद 3 किती भरले, 2 गुणिले वजा 4 छेद 3. x बरोबर 4 2 8 कसले 8, वजा 8 वजा 4 छेद 3. 8 आणि 4 काय येणार आहेत, 12 वजा 12 छेद 3. 3 1 3, 3 चौक 12 वजा 4 वजा 4. अरे वा, वजा 4 अशा किमती आलेल्या आहेत. आता याचा इथं आलेख काढूया. जेव्हा किमती बरोबर असतात तेव्हा आलेख बरोबर येतो, जेव्हा किमती चुकतात तेव्हा आलेख काढलेला आपला बाळांनो अजिबात बरोबर येत नाही. बघूया, लक्ष द्या इकडं. काय करायचंय, एक अक्षावरचा 1 इथं आहे ना, 0 म्हटल्यानंतर इथं स्थापन करावं लागणार आहे. त्यानंतर 4 आणि 1 कुठं आहेत, 4 आणि 1 इथं येतील, 4 आणि 1. त्यानंतर 7 आणि 2 कुठं आहेत, 7 आणि 2 कुठं आहेत, इथं. यांच्यामधून काय काढली पाहिजे, रेषा काढली पाहिजे सरळ. आता याच्यावरती समीकरण लिहायचं, x वजा 3y बरोबर 1. आता दुसरे बिंदू स्थापन करूया. 2 आणि किती आहेत, 5. 2 कुठं आहे, इथं. आणि 5 कुठं आहे, 2 इथं आहे. 2च्या वरती जाऊया, इथं 5. 2 आणि 5 आले. त्यानंतर 0 आणि 2 म्हणजे y अक्षावरचे 2 येतील. y अक्षावरचे इथं 2 आले, 0 आणि 2. त्यानंतर वजा 4 आणि वजा 4 इथं, वजा 4 आणि इथं वजा 4 इथं येतील. याच्यावरती कोणत्या लाईनची रेषा आहे ही, 3x वजा 2y, 3x वजा 2y अधिक 4 बरोबर 0. जे समीकरण दिलेलं असते ना तेच टाकायचं बाळांनो. आपण सोडवलेलं समीकरण त्याच्यावरती लिहायचं नाही. जर लिहिलं तर परीक्षकांना कळणार नाही, कारण बदललेलं समीकरण त्यांच्याकडे नसतं. फक्त प्रश्नपत्रिकेचं समीकरण, प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेल्या समीकरणावरती ते चेक करत असतात. चला मग आता यांचा छेदनबिंदू काय येतोय, वजा 2 आणि वजा 1. इथं लिहून ठेवायचा, वजा 2 आणि वजा 1. का बरं, कारण x अक्षावरचा बिंदू आपण आधी घेतो. चला तर मग पुढचा आलेख पाहूया बाळांनो.
कारण आलेख आपल्याला किती इथं स्केल लिहिलेला आहे का आपण नाही. इथं प्रमाण 1 सेमी बरोबर 1 एकक दोन्ही अक्षावर असं लिहिणं गरजेचं आहे. तेव्हा आपलं हे कंप्लीट झालं आणि आपल्याला 4 मार्क्स मिळाले. चला तर मग पुढचा आलेख काढूया. याच्यामध्ये मी अगोदरच किमती घेतलेल्या आहेत कारण वेळ आपला बराच जातोय. 5x वजा 6y अधिक 30 बरोबर 0 असं समीकरण दिलेलं आहे. इथं काय करूया आपण, हे 5x अधिक 30 इथंच ठेवूया. ह्या 6y ला तेवढं काय करूया इकडं टाकूया म्हणजे प्लस होईल. मग 5x अधिक 30 छेद काय करायचं 6. छेद 6 केल्यानंतर काय होईल बाळांनो, छेद 6 केल्यानंतर छेद 6 केल्यानंतर बाळांनो, 1 मिनिट, भरपूर वारं सुटलेलं आहे बाळांनो इथं. छेद 6 केल्यानंतर कारण लाईटचा प्रॉब्लेम सारखा येत आहे बाळांनो इथं, कारण पाऊस एकसारखा चालू आहे. बरोबर y राहतील इथे. आता काय करायचंय आपल्याला, x च्या व्हॅल्यू भरायची आहे. 5 गुणिले वजा 6 अधिक 30 छेद 6 बरोबर y. 6 पंचे 30 कसले 30 वजा 30 अधिक 30 छेद 6 बरोबर y. 30 मधून 30 गेले किती राहिले 0. मग किंमत किती येणार आहे 0. y बरोबर इथे किंमत येणार आहे 0 म्हणजे वजा 6 आणि 0 असा बिंदू स्थापन होईल बाळांनो. चला मग पुढचं बघूया. समीकरण हे घ्यायचं, 5x अधिक 30 बरोबर y. छेदस्थानी 6 आहेत. पुढचं x बरोबर 0 भरूया म्हणजे 5 गुणिले 0 अधिक 30 छेद 6 बरोबर y. इथं 0 म्हणजे 30 भागिले 6 आले म्हणून 6 पंचे 30 5. इथं y बरोबर किती येतील 5 येतील म्हणजे 0 आणि 5 असा बिंदू तयार होईल. एकच राहिलेला आहे बाळांनो, कोणता 5x अधिक 30. 5x अधिक 30 बरोबर छेद 6 बरोबर y. आता भरायचे 6. 5 गुणिले 6 अधिक 30 बरोबर छेद 6 बरोबर y. म्हणून इकडे सोडून घेऊया कारण तिकडच्या समीकरणाला आपल्याला जागा हवी आहे. म्हणून 6 पंचे 30, 30 अधिक हे 30 छेद 6 बरोबर y. 30 आणि 30 किती येणार आहे 60. 60 छेद 6 म्हणून 6 एके 6 10 आले. y बरोबर किती येणार आहे 10. मग इथं y बरोबर 10 लिहूया म्हणजे 6 आणि 10 अशा किमती येतील बाळांनो. आता चला मग काय करूया, हे पुढचं समीकरण सोडवून घेऊया. पुढचं समीकरण सोडवताना बघा, 5x अधिक 4y वजा 20 बरोबर 0. मग काय करायचं, तर इथं पण काय करूया, y इथंच ठेवूया आणि हे 5x आणि 20 इकडं बरोबर चिन्हाच्या इकडं नेऊया म्हणजे x च्या किमती आपल्याला इथं 4y इथंच ठेवूया बाळांनो. बरोबर हे वजा 20 इकडं नेल्यानंतर अधिक होतील, हे 5x इकडं नेल्यानंतर वजा होतील म्हणून y बरोबर काय राहतील 20 वजा 5x. छेदस्थानी कोण येईल 4. आता इथं x च्या किमती अशा हव्यात आपल्याला की ज्या
4 ने भाग जाणाऱ्या असाव्यात, म्हणून मी अगोदरच किमती घेऊन ठेवलेल्या आहेत. 0, 4 आणि -4. काय करायचं पहा, y बरोबर 20 वजा 5 गुणिले x ची किंमत किती भरायची आहे, 0/4, म्हणून y बरोबर 20. तिथं किंमत 0 झाली, छेद 4, 4×5 20, म्हणजेच y बरोबर किंमत किती येईल, 5. म्हणजेच y बरोबर इथे किंमत 5 आली, म्हणजे 0 आणि 5 झाले बाळांनो. पुढचं तयार केलेलं समीकरण घेऊया. y बरोबर 20 वजा 5x/4. बघा, दुसरी किंमत 4 ठेवायची आहे x ची, म्हणून y बरोबर 20 वजा 5 गुणिले 4/4, म्हणून y बरोबर 20. 5×4 = 20 वजा 20/4. 20 मधून 20 गेले किती राहणार बाळांनो, 0/4, म्हणजे y बरोबर किती येतील, 0. y बरोबर 0 येतील, म्हणून 4 आणि 0 किंमत आली. त्यानंतर इथं सोडवूया. समीकरण कोणतं आहे बघा, इथं मध्ये एक पट्टीनं ब्लॉक तयार करून घेऊया, म्हणजे लक्षात येईल. y बरोबर, समीकरण कोणतं आहे, समीकरण आहे 20 वजा 5x/4, म्हणून y बरोबर 20 वजा 5 गुणिले x ची किंमत किती ठेवायची आहे बाळांनो आपल्याला, -4. इथं -4/4, म्हणून y बरोबर हे 20. 5×20 कसले 20 आले, वजा वजा काय झाले, इथं अधिक झाले, अधिक 20/4. 20 आणि 20 काय आले, चिन्हाकडे थोडस लक्ष असू द्या. गुणाकारामध्ये वजा वजा अधिक होतं. 20 आणि 20 किती आले, 40. 40/4, म्हणजेच y बरोबर किंमत किती आली, 10. y बरोबर 10, म्हणजे -4 आणि 10 ही व्हॅल्यू आली. आता आपण काय करूया, याचा आलेख काढून घेऊया बाळांनो. बघा, पहिला बिंदू कोणता स्थापन करायचंय, -6 आणि 0, म्हणजे x अक्षावरती काय येणार आहेत, x अक्षावरचे -6 येणार आहेत, बरोबर का, म्हणजे इथं बिंदू येणार आहे -6. त्यानंतर काय येणार आहे, इथं y अक्षावरचा 5 येणार आहे. y अक्षावरचा 5 कुठं आहे, इथं आहे. वजा असता तर खाली घेतला असता. त्यानंतर 6 आणि 10, 6 कुठं आहे, तिथं. त्या 6 वरनं पेन उचलायचा नाही. 6 पासून कुठपर्यंत जायचं, सलग 10 पर्यंत जायचं आहे ना, इथं 10. 6 आणि 10 या 3 याच्यामधून एक रेषा मारून घ्यायची आहे. आणि वरती काय टाकायचे, समीकरण 5x वजा 6y अधिक 30 बरोबर 0. आता चला तर मग दुसरं समीकरण बघूया. 0 आणि 5. 0 आणि 5 म्हणजे y अक्षावरचा हा 5 आहे, इथं पूर्वीच केलेला आहे आपण. त्यानंतर x अक्षावरचा काय आहे, 4 कुठं आहे, तो इथं आहे. x अक्षावरचा 4 आहे. त्यानंतर -4 आणि 10. -4 म्हणजे इकडे येणार, -4 आणि 10 कुठं आहेत, मग इथून असं जायचं कुठपर्यंत, -4 पासून 10 पर्यंत आहेत ना, इथं बरोबर इथं 10. आता काय करायचं, या तिन्ही बिंदूतून सरळ एक रेषा मारून घ्यायची बाळांनो. अजिबात मारलेली रेषा पुन्हा पुन्हा गिरवायची नाही. अगदी सरळ बिंदू मध्ये पकडायचं आणि व्यवस्थित एकदाच रेषा मारून घ्यायची. बाण हा काटेकोरपणे केलेला असावा. याच्यावरती हे समीकरण लिहूया. समीकरण कोणतं आहे बाळांनो, 5x अधिक 4y, 5x अधिक 4y वजा 20. 5x अधिक 4y वजा 20 बरोबर 0.
आता इथं काय राहिलंय आपलं प्रमाण लिहायचं राहिलंय. प्रमाण काय येणार 1 सेमी बरोबर 1 एकक दोन्ही अक्षावर. हे लिहिणं गरजेचं आहे कारण याच्यासाठी 1 मार्क्स राखीव ठेवलेला असतो बाळांनो. बघा आता आपले 4 मार्क्स काय झालेले आहेत कंप्लीट झालेले आहेत. 4 मार्क्स हे पूर्ण सोडवल्यानंतर भेटणार आहेत. चला तर मग पुढचं गणित सोडवूया. हे चौथं आहे. 3x वजा y वजा 2 बरोबर 0. काय करूया हे वजा y आहे ना पलीकडे नेऊया म्हणजे 3x वजा 2 बरोबर y असं करूया आणि चटकन x च्या किमती 0 1 2 0 1 2 जेव्हा भागाकार नसतो भागाकारामध्ये संख्या नसते तेव्हा शक्यतो 0 1 2 या किमती भरल्या तर अतिशय उत्कृष्ट होतात. बघा आता किंमत 0 भरूया 3 गुणिले 0 वजा 2 बरोबर y. इथं 0 झाला किंमत किती राहिली वजा 2 y बरोबर राहिले वजा 2. आता 3x वजा 2 बरोबर y किंमत किती ठेवायची आपल्याला 1. 3 गुणिले 1 वजा 2 बरोबर y. 3 एके 3 3 वजा 2 बरोबर y. 3 मधून 2 गेले 1 बरोबर y झालं 1. आता पुढचं समीकरण 3x वजा 2 बरोबर y किती ठेवायचे 2. 3 गुणिले 2 वजा 2 बरोबर y. 3 दुनी 6 वजा 2 बरोबर y. इथं किती आले 4. आता मेन तुमचा हा प्रश्न असेल बाळांनो नक्कीच अगदी की तुम्ही कधी मॅडम इकडे x ठेवता कधी y ठेवता मग नक्की किमती इकडं कोणत्या ठेवून काढायच्या. शक्यतो अशी किंमत बघायची की आपल्याला पटकन भाग जाऊन किंमत जेव्हा आता इथं पाठीमाग आपण बघितलं इकडे लक्ष द्या. इथं काय केलं 6 इथं वायची शक्यतो वायचीच किंमत काढून घ्यायची असते. वाय बरोबर समीकरण तयार करून घ्यायचं असतं पण काही वेळेला आपल्याला मर्यादित वेळ असतो तो पुरत नसतो आलेख काढण्यासाठी तेव्हा मात्र एक्स का वाय हे ठरवून घ्यायचं किमती कशाच्या काढायच्या आणि पटकन भाग जाणाऱ्या किमती एक्सच्या मिळत असतील तर एक्स बरोबर इथं व्हॅल्यू काढून घ्यायची. वायच्या मिळत असतील तर वायची व्हॅल्यू घ्यायची. इथं हे सोडवलेलं बंधनकारक नाही तर हा चार्ट फार महत्वाचा आहे. 0 वजा 2 1 1 2 आणि 4. इथं काय करायचे 2x अधिक y बरोबर 8 म्हणून y बरोबर हे 8 वजा 2x. x बरोबर 0 ठेवूया. y बरोबर 8 वजा 2 गुणिले 0 म्हणून y बरोबर 8 येणार. y बरोबर 8 आली 0 आणि 8. आता इथं y बरोबर 8 वजा 2x म्हणून 8 वजा 2 गुणिले x ची किंमत किती ठेवायची आपल्याला 1 म्हणून 8 वजा 2 एके 2 किती उरले 6. मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक इथं आले 6 म्हणून 1 आणि 6 कारण हे सोडवलेलं कच्च असतं बाळांनो आपलं. 8 वजा 2x इथं 2 8 वजा 2 गुणिले 2 म्हणून 8 बेदुनी 4 8 4 गेले किती राहिले 4 म्हणून इथं 4 आलं. इथं 2 आणि 4. चला तर मग हे गणित फार सोपं आहे. पटकन आपल्याला काय काढता येईल याचा चार्ट काढता येईल. चला मग काय करायचे 0 आणि वजा 2 कुठं आहे 0 आणि वजा 2 कुठे येणार बाळांनो इथं बिंदू येणार 0 आणि वजा 2 कारण पूर्वीच तुम्हाला सांगितलेलं आहे की संख्या ज्या अक्षावर असते तिथं ती स्थापन करून घ्यायची. 0चा विचार फारसा करायचा नाही. 1 आणि 1 1 आणि 1 कुठं आहे 1 आणि हे 1 त्यानंतर 2 आणि 4 फक्त पहिली संख्या आडव्याच अक्षावर असणार आहे. इथं 2 आणि 4 कुठे येणार आहेत मग वरती जायचं. कुठपर्यंत जायचं वरती ही लाईन सोडायची नाही. कुठपर्यंत जायचं 4 येईपर्यंत.
आता या बिंदूमधून काय करायची आहे, रेषा मारून घ्यायची आहे. तीन एक्स वजा वाय वजा 2 बरोबर 0. आता 0 आणि 8 कुठं आहे, 0 वाय वरती 8 कुठं आहे, वाय बिंदूवरती 8 इथं आहे, इथं येणार 8. त्यानंतर 1 आणि 6 इथं 1 आणि इथले 6, 1 आणि 6 कारण 1 वरून 6 पर्यंत गेलो आपण. नंतर 2 आणि 4 कुठं आहेत, 2 इथं आहेत, 2 आणि 4, 4 कुठं आहेत, इथं आहेत 4. या तिन्ही मधून काय मारायची आहे, सरळ रेषा मारून घ्यायची. त्याचे छेदनबिंदू किती आले बाळांनो, 2 आणि 4. 2 आणि 4 इथं कंस करून लिहायचे. आणि एकदा मी सांगते, पेनाचा वापर करायचा नाही, सगळं पेन्सिलनं लिहायचं आहे. तुम्हाला अगदी ठळक दिसण्यासाठी मी हे पेनानं काढत आहे. 1 सेमी बरोबर 1 एकक. काय म्हणायचं, दोन्ही अक्षावरती किंवा दोन्ही अक्षावर. चला तर मग बाळांनो, हे आता सोडवणार आहेत. अगदी शेवटचं गणित आहे बाळांनो, हे शेवटचं गणित आहे. यानंतर आपलं 2 चलातील रेषीय समीकरणे हे प्रकरण संपलेलं आहे. बघा, 3x अधिक y बरोबर 10 म्हणून 3x अधिक y बरोबर 10. मग काय करायची आहे, तर हे 3x इकडं नेऊया, y इथं ठेवूया, 10 वजा 3x असं करूया. म्हणून y बरोबर हे 10 वजा 3 गुणिले छेदस्थानी नसतील, म्हणजे ह्याला छेद नसेल तर गणित सोडवणं अतिशय सोपं जातं. संख्या शोधाव्या लागत नाहीत, अगदी फक्त याच्यावरती बसाव्यात एवढाच विचार करावा लागतो आपल्याला. एक्स अक्ष वाय अक्ष दिलेल्या आलेखावरती आपल्या संख्या बसाव्यात. बघा, 10 वजा गुणिले एक्स ची किंमत किती आहे, 1, म्हणून y बरोबर 10 वजा 3 एके 3. मग y बरोबर किती आले, 7. इथं 7 आले, 1 आणि 7. त्यानंतर y बरोबर 10 वजा 3x, नंतर भरायचं आहे किती, x बरोबर 2, म्हणून 10 वजा 3 गुणिले 2, म्हणून 10, 3 दुनी 6 किती आले, 4. इथं आले 4, म्हणजे 2 आणि 4. आता बघा, y बरोबर 10 वजा 3x, किंमत 3 ठेवायची आहे. 10 वजा 3 गुणिले 3 बरोबर 10 वजा 3 त्रिक 9, म्हणजे 10 9 गेली, किती आले, 1, म्हणजे किती येणार इथं, 3 आणि 1 असे बिंदू झाले. आता इकडे लक्ष द्या, इथं x y काय करूया, मायनस इकडं सोडू, म्हणजे बरोबर चिन्हाच्या पलीकडे घालूया. x वजा y बरोबर 2, म्हणून इथं काय करायचंय, x हे 2 इकडे घेऊया, वजा 2 बरोबर y असं तयार करून घेऊया, y बरोबर समीकरण. मग x ची किंमत 0 वजा 2 बरोबर y, म्हणजेच y बरोबर किती येईल बाळांनो, वजा 2, म्हणजेच 0 आणि वजा 2 अशा किमती आल्या. नंतर x वजा 2 बरोबर y, नंतर x ची किंमत 1 ठेवूया, 1 वजा 2 बरोबर y, 2 मधून 1 गेला, वजा 1 आला,
इथं -1, 1 आणि -1. त्यानंतर x - 2 बरोबर y. x ची किंमत 2 ठेवूया. 2 - 2, 2 मधून 2 गेले किती आले? 0. म्हणजेच 2 आणि 0. आता या समीकरणाचा काय करूया आपण? आलेख काढूया बाबांनो. बघा, पहिला बिंदू आहे काय? 1 आणि 7. कुठं आहे? इथं 1 आणि 7 कुठे येणार आहेत? एकाच याच रेषेवरून कुठपर्यंत जायचंय आपल्याला? इथं 7 पर्यंत. कळालं ना? बिंदू हलवायचा नाही. त्यानंतर बघा 2 आणि 4. 2 कुठं आहे? इथून 2 पासून कुठपर्यंत जायचंय आपल्याला? इथं 4 पर्यंत जायचंय. प्रत्येक बिंदू असे स्थापन करायचे आहेत. 3 कुठं आहे? 3 पासून कुठपर्यंत जायचंय? 1 पर्यंत. 3 आणि 1. आणि याच्यातून काय काढायची आपल्याला? एक रेषा काढून घ्यायची आहे. स्थापन केलेल्या 3 बिंदू मधून रेषा हमखास जातेच, हे लक्षात असू दे तुमच्या. जर रेषा जात नसेल तर तुम्ही स्थापन केलेले बिंदू चुकीचे असतील किंवा या किमतीमध्ये जी सोडवलेली किंमत असेल ती चुकीची असू शकते. 3x अधिक y बरोबर 10. 3x अधिक y बरोबर 10 हे समीकरण लिहिलं. चला तर मग आता पुढचा बिंदू 0 आणि -2 कुठल्या? y अक्षावरती -2 येणार. इथं -2 आले की नाही? -2. त्यानंतर 1 आणि -1. 1 कुठं आहे? इथं आणि -1 म्हणजे इथं बिंदू येणार तो. त्यानंतर 2 आणि 0 म्हणजे x अक्षावरचे 2 म्हणजे इथं आला. या 3 बिंदूतून काय करायची आहे आपल्याला? एक रेषा काढायची आहे. समीकरण कोणतं आहे? x - y बरोबर 2. प्रमाण लिहायचं आहे. इथं छेदनबिंदू लिहायचे. छेदनबिंदू किती आले? 3 आणि 1. 3, 1. प्रमाण x सेमी बरोबर 1 एकक दोन्ही अक्षावर. एवढे पूर्ण केल्यानंतर बाळांनो 4 मार्क्स भेटतील. थँक्यू बाळांनो. आपलं प्रकरण पूर्ण झालेलं आहे. बाळांनो, तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.